अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति व अन्य बहुसंख्यक पुरोगामी सामाजिक आंदोलन की ओर से प्रसिद्ध समाज सेवक और समिति के अध्यक्ष श्याम मानव द्वारा प्रेस वार्ता के दौरान महाराष्ट्र की मौजूदा महायुति सरकार को असंवैधानिक व सांप्रदायिक करार दिया। साथ ही साथ संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ का नारा देते हुए सरकार को कई महत्वपूर्ण मुद्दों पर घेरने का प्रयास भी किया और कहा कि आने वाले महाराष्ट्र विधानसभा चुनावों में वे महाविकास आघाड़ी के दलों व उनके उम्मीदवारों का समर्थन व प्रचार पुरजोर तरीके से करेंगे। लेकिन सभी को चौंकाते हुए श्याम मानव ने बहुचर्चित मुख्यमंत्री लाड़की बहन योजना की तारीफ की और कहा कि इस योजना से महाराष्ट्र की अर्थव्यवस्था को कहीं न कहीं लाभ होगा। हा संदेश जर योग्यरित्या स्वीकारला महाविकास आघाडीने, मी उलट बोलताना असं बोलत असतो की या उद्दाम भावांना हाकला। जसं ते महेश शिंदे म्हणाले, याद राखा जेव्हा निवडणुका होतील तेव्हा मी याद्या तपासेन आणि ज्यांनी मला मतं दिली नसतील त्यांची नावं काढून टाकेन। किंवा आमचे दुसरे मित्र राणा त्यांनी धमकी दिली पैसे परत घेईन। तर मी जाहीररित्या म्हणतो की या उद्दाम भावांना हाकला आणि जरा सौम्य भाऊ आहे ज्यांना तुम्ही अधिक लाडके आहात त्यांना आणा, ते तुम्हाला आणखी पैसे वाढवून देणार। मी तुम्हाला अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं, ते प्रकरण मी हाताळलेलं नाहीये। तुम्ही लोकांनी जे काही वृत्तपत्र आणि इतर माध्यमांमधून प्रसिद्ध केलं त्याच्या आधारावर जे माझं मत बनलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं। त्या केसमध्ये सुरुवातीला शाळेच्या प्रमुखांना वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे असं स्पष्ट दिसतं, म्हणूनच लोकांना तिथल्या एवढं मोठं आंदोलन करावं लागलं। आता त्यांना वाचवण्याकरताच कदाचित हा एन्काउंटर झालेला आहे असं प्रत्येकाला वाटतं। तुमच्या म्हणण्यात पण याच पद्धतीचं सूतवाच आहे आणि ते मला पटतं आहे। इलेक्शनच्या पहिले दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी अनेक लक्षणं आपल्याला आतापर्यंत दिसलेली आहेत। पण सुदैवानं महाराष्ट्रामध्ये इतकं छान वातावरण आहे आणि मी मुस्लिम लोकांचं जाहीररित्या याकरता अभिनंदन करतो की ते फार शहाणे झालेले आहेत। ते याला बळीच पडत नाही, त्याला कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आणि शांतपणे आपला निर्णय घेतात आणि म्हणून देशामधलं वातावरण अजून ठीक आहे। यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वारंवार उचकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याकरता ॲक्टिव्ह प्रयत्न केलेले आहेत आणि ते सगळे प्रयत्न फसतायत याचं कारण दुसऱ्या बाजूनं प्रतिसाद नाही आहे। नाही, बेसिकली जे लोक असं बोलतात ते मला ओळखत नाही असा त्याचा अर्थ। मी राजकीय घरातला मुलगा आहे। माझे वडील जनपदचे उपाध्यक्ष होते, जनपद म्हणजे जिल्हा परिषद। ज्यावेळेस मी जेलमध्ये गेलो आणि वर्ध्यामध्ये पोस्टर्स लावले, काँग्रेसी खासदारांनो आणि आमदारांनो हातात बांगड्या भरा आणि हुकुमशाह इंदिरा गांधींच्या तालावर बेताल नाचा, या पद्धतीचे पोस्टर्स लावले। मी जेलमध्ये गेलो त्यावेळेस खासदार होते ते माझ्या वडिलांचे काका होते आणि ज्या मंत्री आणि आमदार होत्या त्या परिसरातल्या त्या वडिलांच्या चुलत बहीण होत्या। मी घरातल्याच लोकांसोबत लढत आलेलो आहे। जनता पार्टीचं गठन करण्यामध्ये माझा वाटा राहिलेला आहे। फॉरवर्ड ब्लॉक आणि जनसंघ या पक्षांना एकत्र घेऊन आम्ही विदर्भामधली जनता पार्टी गठीत केली। 77 मध्ये 78 मध्ये दणकून प्रचार केला, नगर परिषदांपर्यंत सुद्धा प्रचार केला। त्यानंतर मी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर झालो आणि मी माझ्या सामाजिक कामात पुन्हा गेलो। त्यावेळेस मी का आलो होतो? खरं म्हणजे मी विद्यार्थी होतो, MA पार्ट 1 ची परीक्षा देऊन मी गेलो होतो। इंग्रजी साहित्यात MA करत होतो। मला 4 वर्षाची गॅप आहे पार्ट 1 मध्ये आणि सेकंड इयरमध्ये, कारण मधल्या काळात इमर्जन्सी आणि सगळे प्रकरण झालं। तर मी माझं करिअर सुरू असताना सुद्धा ही रिस्क का घेतली? कारण देशावर त्या पद्धतीचा धोका आला, इमर्जन्सी आलेली आहे, लोकशाही धोक्यात आहे, आपलं कर्तव्य आहे म्हणून आपण केलं पाहिजे। तर त्यावेळेस तसं जे माझं कर्तव्य होतं त्यावेळेस यावेळेस हे माझं कर्तव्य आहे ना, म्हणून मी करतो आहे। आणि राहिला प्रश्न, मला राजकीय क्षेत्रात जायचंच असतं तर माझ्या घरचे आसपासचे लोक मागे लागले होते, त्यांना धड बोलता यायचं नाही। खासदार असले, आमदार असले, मंत्री असले तरी जर भाषणं देता यायची नाही आणि मी छान भाषणं द्यायला लागले होते। त्यांना आपल्या घरातला कोणीतरी पोरगा बोलणारा हवा होता, पण आमच्या डोक्यात पक्क होतं की आपल्याला काँग्रेससोबत जायचं नाही आहे आणि राजकारणात राहायचं नाही, सामाजिक क्षेत्रात काम करायचं। ते मी अजूनही सोडलेलं नाही। हा आपद धर्म म्हणून मी करतो आहे आणि तुमच्या कोणाच्याही डोक्यामध्ये जर मला माझ्या इतक्या वर्षांपासून तुम्ही पाहता मी कोणत्याही मोहांना बळी पडत नाही। माझ्या डोक्यात जे आहे ते क्लिअर आहे। पत्रकारिता करत असताना कोणाला कधी दमलो नाही। तरुण भारताला मला काढून टाकावं लागलं इथपर्यंत परिस्थिती आलेली आहे।
लोकमतने कधी एक वाक्य कापण्याची कधी ज्या दिवशी असं वाटलं असतं त्या दिवशी मी सोडून गेलो असतो. तर मी माझ्या अटींवर जगत आलेलो आहे, त्याकरता जी किंमत मोजायची ती मोजत आलेलो आहे. आज मला वाटतं, मला कोणीही सांगितलेलं, मी स्वतः भेटत आलो, मी स्वतः राहुल गांधींना भेटलो, खरगेंना भेटलो, शरद पवारांना भेटलो, उद्धव ठाकरेंना भेटलो. मीच सांगतोय, मी अजितदादांनाही भेटलो आणि सांगितलेलं आहे की मी आता तुम्हा लोकांचा प्रचार करू इच्छितो. अजितदादा म्हणाल बिलकुल करू नका, आमची मतं जातील. त्यावेळेस ते विरोधी पक्ष नेता होते. हे डिसिजन माझं म्हणजे आमच्या संघटनेचं आहे. मी एकटा काही करत, माझ्या संघटनेमध्ये 100% लोकशाही आहे. आम्ही खूप विचार केला, वारंवार बैठका घेतल्या. जर आपलं कामच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं कशासाठी आहे, कारण या घटनेमधली चारही मूल्य समाजात एस्टॅब्लिश झाली पाहिजे. जर राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आहे तर आपल्या कामाला काय अर्थ उरतो. आणि म्हणून हे काम करणं आपल्यासाठी आवश्यक आहे. ते काम आम्ही करतो आहोत. आम्हा सगळ्यांना माहीत होतं लोकसभेमध्ये मोदींच्या विरुद्ध प्रचार करण्याचा अर्थ काय. आमच्यापैकी प्रत्येकाला याची कल्पना होते की मोदींचे जर BJPचे 272 आले असते तर आम्ही सगळेच्या सगळे आतमध्ये जेलमध्ये असतो. मी तर तयारी करून ठेवली होती, छान पुस्तकं लिहून काढू, बरेच वर्ष आपण लिहिलेलं नाही. त्यामुळे जर लोक बोलतात, बोलणं काही चुकीचं नाही, कारण माणसं या पद्धतीनं वागत असतात. पण ज्यांना माझ्यासारखी माणसं माहीत नाही ते बोलतात. पण तुम्हा पत्रकारांना तर माहीत आहे, तुम्ही मला जवळून पाहतात इतके वर्ष. बेसिकली तो राहायला नको यावेळेस, कारण तिसरी आघाडीची ही वेळ नाही आहे. यावेळेस सरळ सरळ 2 मुद्दे आहेत. महाराष्ट्रातली लोकशाही ज्या पद्धतीनं विकल्या गेली आणि विकत घेतल्या गेली आणि राज्यघटना पायदळी तुडव. सुप्रीम कोर्टाचा निर्णय कसा आहे, अत्यंत हास्यास्पद निर्णय आहे. राज्यपालांनी शिंदेंना बोलावलं, शपथ दिली, हे अवैध आहे, घटनाबाह्य आहे, इल्लीगल आहे. त्यांनी प्रतोद नेमला, तो इल्लीगल आहे, म्हणजे अध्यक्ष इल्लीगल ठरतात. आणि तरी सरकार कायम आहे. ऑपरेशन 100% सक्सेसफुल बट पेशंट डाईड. वरून ते कारण सांगतात उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. अरे जर हे सरकारच अवैध आहे, मुळामध्ये डिफेक्शन लॉच वापरला गेलेला नाही आहे, तर सरळ सरकार बरखास्त करायचं, पुन्हा निवडणुकीचे आदेश द्यायचे. सुप्रीम कोर्टाला अधिकार होता तर लोकशाही रिस्टोअर झाली असते. त्यामुळे या देशामध्ये आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तिसरी आघाडी, चौथी आघाडी, आंबेडकरांचे पुत्र, मी नेहमी म्हणत असतो आंबेडकरांचे खरे पुत्र आम्ही आहोत, वैचारिक पुत्र, रक्ताचे पुत्र असून कामाचे नाही. हे चालणार नाही. आता लोक नाही सहन करणार. लोकांपुढे हा मुद्दा अतिशय तीव्र आहे. जीवन मरणाचे प्रश्न आहे त्यांच्याकडे. आणि मी ते चित्र डोळ्यापुढे उभं करतो. जिथे शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये शूद्र असतात, शाहू महाराज शूद्र असतात, तिथे बाकीचे आणखी कोण काय काढले. जर या पद्धतीनं काँग्रेस गांधींनी 1920 पासून बदलवली नसती, या पद्धतीची राज्यघटना निर्माण करण्यामध्ये बाबासाहेबांनी मुलाचा वाटा उचलला नसता, तर आज मला म्हणता आलं असतं का मी श्याम मानव नावाचा माणूस बोलतोय, मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे, माझी या देशातली ओळख काय आहे, मी श्याम मानव नावाचा एक शूद्र बोलतो आहे. आणि शूद्राची किंमत काय आहे. कुत्ता, बिल्ली, मेंढक की हत्या के समान शूद्र की हत्या होती. मनुस्मृतीतले वचन आहेत, एक एक ऐकवेन मी तुम्हाला. याच्या भरोशावर हा देश चालत आलेला. तर हे जे माणूस म्हणून मिळालेलं स्वातंत्र्य आहे, अधिकार आहे, सन्मान आहे, तो गमवायला कोण तयार होणार. आता आपल्याला कल्पना नसते आपल्याला काय मिळालेलं आहे, कारण आयतं मिळालेलं आहे आपल्या दृष्टीनं. तुमचा माझा सगळ्यांचाच जन्म आपला 1947 नंतर झालेला. आपण काही स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काहीच केलेलं नाही, आपल्याला आयतं मिळालं. पण हे मिळालं अनेकांच्या श्रमाने, परिश्रमाने, मेहनतीनं, बलिदानानं, त्यागानं. ते टिकवण्याचं तर काम आपलं आहे की नाही किमान. महानव 7 के लिए नागपुर से कैमरा पर्सन विशाल मेश्राम के साथ मुकुंद चौरसिया की रिपोर्ट। फेस्टिव सीजन आने वाला है और क्या आप भी सोच रहे हैं कि हमें हमारी पूरी फैमिली की शॉपिंग के लिए एक वन स्टॉप सोल्यूशन चाहिए, तो आपकी ये विश पूरी हो गई है। श्री बालाजी गारमेंट्स की ग्रैंड ओपनिंग होने वाली है 3 अक्टूबर को, जहां आपको किड्स वेयर, लेडीज वेयर, मेंस वेयर, लेडीज में एथनिक वेयर, वेस्टर्न कुर्ती, साड़ी, लहंगा और पूरा ब्राइडल सेक्शन भी मिलेगा। श्री बालाजी की गारमेंट्स की ग्रैंड ओपनिंग में जाइए और पूरी फैमिली की शॉपिंग वहीं से करिए। हमारा एड्रेस मानेवाड़ा बेसा रोड, परिवर्तन चौक, नागपुर।